नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया मुरमुऱ्याचे सुशिला. हे बघा, एक डब्बा मी मुरमुरे घेतले आहे. आता याला स्वच्छ धुवून घेते. मोठ्या डब्यानं मी एक डब्बा घेतले. याला पाणी टाकून घेऊया. याला स्वच्छ धुवून घेऊया. याला आता काढून घेऊया. व्यवस्थित पिळून घेऊया. आता गॅस पेटून घेऊया. आता हे कढई ठेवूया. कढई गरम होत आहे. कढई गरम झालेलं आहे. आपण तेल टाकून घेऊया. ह्या चमचनं मी 1.25 चमच तेल टाकून घेते. आता हे 1 चमच राई टाकून घेऊया. 1 चमच जिरा टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. जिरे चांगलं फ्राय होईपर्यंत फिरून घेऊया. चांगले कडकडत आहेत जिरे राई. आता जिरे कळले, राई पण कळले. आता कांदा टाकून घेऊया. 2 कांदे कापून घेतलेले मी टाकून घेते. आता व्यवस्थित फिरून घेऊया. कांदा थोडं ब्राऊन होईपर्यंत आपण फिरून घेऊया. झाला आहे कोथिंबीर कापून. त्याला आणखी व्यवस्थित फिरून घेऊया. झाला कांदा फ्राय. आता गॅस सुरू करते. घेतले शेंगदाणे मी पहिलंच भाजून घेतले 25 ग्राम. ते टाकून घेऊया. हे हळद 1 चमच टाकून घेऊया. व्यवस्थित फिरून घेऊया. हे मिरची 1.5 चमच, मिरची पावडर 1.5 चमच घेतले आहे. हे 1/2 चमच मी मीठ टाकून घेते. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. आता हे धुतलेले मुरमुरे आपण टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. एकदम गॅस सुरू करत आहे मी. 1 मिनिट झाकून ठेवूया वाफेवर. 1 मिनिट झालं आहे. बघूया आपण. छान फुललं आहे. सुशिला छान छान झालं आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता व्यवस्थित फिरून घेऊया. झालं आहे सुशिला बनवून. नाश्त्यासाठी सुशिला बनवलं आम्ही. आता गॅस बंद करते. किती छान बनला आहे सुशिला. एकदम टेस्टी बनला आहे. तुम्ही पण असं करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि
आणि असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.